नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण महाभारतातल्या एका अत्यंत रंजक आणि तितक्याच खोल कथेवर चर्चा करणार आहोत. एक अशी कथा जी ईश्वरी न्याय आणि आपलं स्वतःचं कर्म यांचे एक भन्नाट समीकरण उलगडते. म्हणजे पहा, ईश्वराची निष्पक्षता आणि माणसाची वैयक्तिक जबाबदारी यामागचं लॉजिक नेमकं काय असतं. चला तर मग थेट या कथेतच प्रवेश करूया. आता एक विचार करा. जेव्हा दोन परस्पर विरोधी शक्ती म्हणजे अगदी दोन टोकाची माणसं एकाच वेळी एकाच वरदानाची किंवा मदतीची अपेक्षा करतात, तेव्हा नेमकं काय होतं? हाच तो महत्वाचा प्रश्न आहे जो या संपूर्ण कथेचा पाया रचतो. चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रवृत्तीची माणसं जेव्हा ईश्वराकडे मदतीची याचना करतात, तेव्हा त्यांच्या इच्छा कशा हाताळल्या जातात याचा हा एक खूपच भारी आणि तत्वज्ञानाने भरलेला अभ्यास आहे. ही परिस्थिती खऱ्या अर्थाने विचार करायला लावणारी आहे. तर या कथेची सुरुवात होते ती महाभारताच्या युद्धाच्या अगदी तोंडावर. सगळीकडे अत्यंत धकाधकीची तयारी सुरू असते, युद्धाचे ढग अगदी दाटून आलेले असतात आणि नेमक्या याच वेळी शकुनी दुर्योधनाला एक अत्यंत मास्टरमाइंड खेळी सुचवतो. शकुनी सांगतो, जर श्रीकृष्णाला आपल्या बाजूने वळवण्यात यश आलं तर आपला विजय 100% निश्चित आहे. यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते की अशा मोठ्या संकटाच्या वेळी योग्य मदत मिळवणं हे विजयासाठी किती गेम चेंजर ठरू शकतं. मग काय, दुर्योधन आणि अर्जुन दोघेही श्रीकृष्णाकडे मदत मागायला पोहोचतात. आता गंमत पहा, श्रीकृष्ण त्यावेळी शांतपणे विश्रांती घेत असतात. अर्जुन तिथे पोहोचतो आणि अत्यंत नम्रपणे मान खाली घालून थेट श्रीकृष्णाच्या पायापाशी जाऊन बसतो. पण दुसरीकडे दुर्योधन, तो अत्यंत रागात तावातावाने तिथे येतो आणि थेट श्रीकृष्णाच्या डोक्याजवळ जाऊन बसतो. त्यांची ही बसण्याची जागाच बघा ना, त्यांची मानसिकता आणि त्यांचा मूळ स्वभाव अगदी आरशासारखा स्पष्ट करते. पुढे काय घडतं ते ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. जेव्हा श्रीकृष्ण झोपेतून जागे होतात आणि डोळे उघडतात, तेव्हा स्वाभाविकच त्यांची पहिली नजर कुठे जाईल? अर्थातच त्यांच्या पायांच्या दिशेने. पाठीमागे किंवा डोक्याकडे पाहण्याऐवजी समोरच्या दिशेने पाहणं ही अगदी नैसर्गिक क्रिया आहे. आणि त्यामुळेच अत्यंत नम्रपणे पायापाशी बसलेला अर्जुन त्यांच्या दृष्टीस पहिल्यांदा पडतो. म्हणजे बघा, नम्रतेने निवडलेली जागाच ठरवते की ईश्वराची पहिली कृपादृष्टी कोणावर पडणार. पण त्यानंतर दुर्योधनाने मदतीची मागणी केल्यावर श्रीकृष्ण एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कडक अट ठेवतात. ते स्पष्टपणे सांगतात की मी या युद्धात शस्त्र उचलणार नाही किंवा चालवणारही नाही. मी फक्त आणि फक्त मार्ग दाखवेन. रस्ता तुमचा तुम्हालाच निवडावा लागेल. हे विधान खरं तर ईश्वरी मदतीच्या मर्यादा अगदी स्पष्ट करतं. ईश्वर केवळ मार्ग दाखवू शकतो, पण त्या मार्गावर चालण्याचं कर्म आणि निर्णय हे पूर्णपणे त्या व्यक्तीचेच असतात. हीच ती ईश्वराची खरी आणि अगदी निष्पक्ष भूमिका. मग श्रीकृष्णाने मदतीचं वाटप कसं केलं? अत्यंत विचारपूर्वक. अर्जुन पायापाशी बसला होता, होय ना? म्हणून त्याला शारीरिक मदतीचा म्हणजेच हात आणि पायांचा पर्याय दिला गेला. तर दुर्योधन डोक्याजवळ बसला होता, म्हणून त्याला बौद्धिक मदत म्हणजेच युक्ती आणि रणनीती देण्याचं ठरलं. ज्याने जे स्थान निवडलं अगदी त्यानुसार ईश्वराने आपली मदत दोघांमध्ये एकदम परफेक्ट विभागून दिली. या निर्णयानुसार अर्जुनाला श्रीकृष्णाची प्रत्यक्ष साथ मिळाली. श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाच्या रथाचे सारथी बनले आणि त्यांनी युद्धात त्याचा रथ चालवला. आता विचार करा, या शारीरिक मदतीमुळे अर्जुनाला एक असा जबरदस्त मार्गदर्शक मिळाला जो त्याला युद्धभूमीवरच्या त्या भयानक गोंधळातून आणि संकटातून अगदी सुरक्षितपणे पुढे घेऊन जाणार होता. केवळ एका साध्या कृतीने म्हणजेच नम्रतेने अर्जुनाला साक्षात ईश्वराचं सान्निध्य मिळवून दिलं. पण दुसरीकडे दुर्योधनाला मिळालेल्या त्या बौद्धिक मदतीची किंवा युक्तीची लवकरच एक भयंकर परीक्षा होणार होती. होतं असं की त्याची आई गांधारी हिने दुर्योधनाला एका विशेष वरदानासाठी स्वतःसमोर पूर्णपणे विवस्त्र अवस्थेत बोलावलं. हा प्रसंग दुर्योधनासाठी अत्यंत अनपेक्षित आणि विचित्र होता. आईसमोर अशा अवस्थेत कसं जावं या प्रश्नाने त्याला पार ग्रासून टाकलं आणि तो प्रचंड गोंधळून गेला. आता इथेच त्या रणनीतीचा खरा कस लागणार होता. ह्या लाजिरवाण्या स्थितीत दुर्योधन पळत थेट श्रीकृष्णाकडे गेला. त्याने श्रीकृष्णाला यातून मार्ग काढण्यासाठी युक्ती विचारली. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला अत्यंत तार्किक, एकदम लॉजिकल सल्ला दिला. ते म्हणाले, तुझ्या आईसाठी तू अजूनही लहानच आहेस, पण तरीही तू फक्त तुझ्या कमरेच्या खालच्या भागाला थोडेसे पानांचे आच्छादन लाव आणि तिच्यासमोर जा. हा धोरणात्मक सल्ला ऐकायला अत्यंत योग्य वाटला. दुर्योधनाची तात्पुरती अडचण तर दूर झाली, पण खरी मेख इथेच दडलेली होती.
या युक्तीचा एक अत्यंत अनपेक्षित आणि भयंकर परिणाम झाला. गांधारीच्या दृष्टीतील त्या जादुई सामर्थ्यामुळे दुर्योधनाचं उघडं असलेलं सर्व शरीर निर्जीव किंवा अभेद्य झालं, अगदी वज्रासारखं. मात्र पानांनी झाकलेला कमरेचा खालचा भाग हा सामान्य आणि सजीवच राहिला. इथे केवढा मोठा विरोधाभास आहे पहा. ज्या बुद्धीचा आणि युक्तीचा वापर तात्पुरती लाज वाचवण्यासाठी झाला, त्याच युक्तीने त्याचा शरीरात एक कायमस्वरूपी आणि जीवघेणी उणीव निर्माण केली. आणि नेमकं याच एका उणीवेमुळे, याच चुकीमुळे युद्धाचा अंतिम निकाल ठरला. युद्धाच्या अगदी निर्णायक क्षणी अर्जुनाच्या बाणाने दुर्योधनाच्या त्याच असुरक्षित, सजीव असलेल्या भागाचा अचूक वेध घेतला आणि तिथेच दुर्योधनाचा अंत झाला. एका साध्या पानाने आणि बौद्धिक युक्तीने निर्माण केलेली ती शारीरिक दुर्बलता शेवटी त्याच्या पराभवाचं मुख्य कारण बनली. हा या संपूर्ण कथेचा सर्वात जबरदस्त आणि निर्णायक टप्पा आहे. ही संपूर्ण कथा आपल्याला कर्म या संकल्पनेचं एक अतिशय सुंदर आणि जिवंत उदाहरण देते. बघा, ईश्वरी शक्ती ही नेहमी सर्वांना मदत करण्यासाठी एका निष्पक्ष शक्तीसारखी उपलब्ध असतेच, पण अंतिम न्याय आणि त्याचा रिझल्ट हा पूर्णपणे एखाद्या व्यक्तीचे स्वतःचे कर्म, त्याचे मूळ हेतू आणि त्याने घेतलेले निर्णय यावरच अवलंबून असतो. देव सर्वांना समान मदत करतो, पण अंतिम फळ हे माणसांच्या कर्मावरच ठरतं. हा खरंच विचार करायला लावणारा एक मोठा धडा आहे. आयुष्यात आपल्याला मिळणारी मदत आणि आपले मूळ हेतू यांचा कसा आणि किती जवळचा संबंध असतो. आपण रोजच्या आयुष्यात घेतलेले छोटे छोटे निर्णय आपला शेवट कसा ठरवतात. ईश्वरी किंवा बाह्य मदत सर्वांसाठी समान असली तरी त्या मदतीचा योग्य उपयोग शेवटी माणसाचा स्वतःचं कर्मच निश्चित करतं. तर मग बाह्य मदत आणि स्वतःचे निर्णय यांच्यातील या सीमारेषेबद्दल नक्की विचार करा.